4 लोक एका गाडीतून लगबगीने बँक लुटून पळत होते. जो त्याचा मेन बॉस होता त्याचे नाव परेश आणि त्याचे साथीदार पांडू, राज, करण अशी त्या दरोडेखोरांची नावे होती. पांडूचे रक्त वाहत होते. पोलिसांपासून वाचण्याच्या गडबडीत त्याच्या गाडीच्या पुढच्या काचेतून एका झाडाची फांदी येऊन पांडूच्या छातीत घुसली होती. ती काढताच त्याच्या छातीतून रक्त पडत होते. तात्पुरते ते पडणारे रक्त थांबवण्याकरिता त्याने त्याच्या छातीभोवती कापड गुंडाळले होते. त्याच्या गाडीत 3 बॅग भरल्या होत्या आणि ते पोलिसांपासून वाचण्याकरिता एका सुनसान जंगलातल्या रस्त्यावरून गाडी दामटत होते. गाडी चालवणारा परेश होता. पाठीमागे राज आणि करण बसले होते. पुढच्या सीटवर पांडू इवळत पडला होता. राजू म्हणू लागला, पांडूला लवकरात लवकर दवाखान्यात नेले पाहिजे. पण परेश म्हणत होता, या शहरातल्या दवाखान्यात जाता येणार नाही. आपण पकडू जाऊ शकतो. दुसऱ्या शहरात आपण तासाभरात पोहोचताच त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ. हे बोलून पांडूला थोडी हिंमत त्यांनी दिली आणि धीर दिला. पांडू अजूनही इवळत होता. ते जंगलातल्या पक्क्या रस्त्याने दुसऱ्या शहरात जात होते. तो रस्ता देखील मुद्दामून परेशनी निवडला होता. त्याला वाटत होते आपण या रस्त्याने लवकरात लवकर दुसऱ्या शहरात पोहोचू. पण त्याच्या नशिबी पुढे काय लिहून ठेवले आहे ते त्यांना ठाऊक नव्हते. अचानक त्या रस्त्यावर त्याची गाडी बंद पडली. तिघे चेक करण्याकरिता बाहेर उतरले असता त्यांना दिसले एक मोठा खिळा रस्त्याच्या मध्ये घुसवला होता. ते पाहून राज आणि करण दोघेही घाबरले आणि परेशला विचारू लागले. सगळ्यांना जंगलातून धूर येताना दिसला. ते पांडूला घेऊन त्या धुराच्या दिशेने जाऊ लागले, या आशेने की तिथे त्याची मदत करण्यासाठी कोणीतरी असेल आणि पांडूवरही काहीतरी उपचार होतील. कसेबसे त्या ठिकाणी पोचून त्यांनी पाहिले. तो धूर जिथून येत होता ते ठिकाण पोचल्यावर सगळ्यांचे डोळे उघडे पडले, कारण ते घर नसून एक मोठा किल्ला भासत होता. त्या जंगलात एवढे मोठे काय असेल ते त्यांना माहीत नव्हते. त्या किल्ल्याच्या भल्या मोठ्या दरवाजावर हरणाचे शिंगे लावली होती. त्यांनी तो दरवाजा ढकलून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना दिसले त्या भिंतीच्या आत प्रवेश करताच त्याच्या आजूबाजूला कब्रस्तान होते. जमिनीत क्रॉस लावलेले होते की हा किल्ला नसून एक गाव आहे आणि चारी बाजूंनी भली मोठी लाकडांची भिंत बांधली होती आणि तिथेच असणाऱ्या एका घरातून तो धूर येत होता. त्यांनी त्या घरात जाण्याचे ठरवले. त्यांनी 2-3दा घराच्या बाहेर उभे राहून आवाज दिला, कोण आहे काय, कोण आहे काय, आम्हाला मदत पाहिजे होती, आम्हाला मदत पाहिजे आहे. कोणताही प्रतिसाद आला नसल्याने मग ते घरामध्ये गेले. त्यांनी पांडूला तिथेच एका सोफ्यावर ठेवले आणि परत हाका मारू लागले. ते तिघे घरात इकडे तिकडे फिरू लागले. त्यांना एका खोलीच्या बाहेर पेन्सिलने काढलेले बरेच चित्र दिसली आणि त्याच्या बाजूला त्यांना दुसऱ्या खोलीत एक किचन दिसले आणि बाजूच्या खोलीत तळघर होते. किचनमध्ये सामान ताजे होते. हे पाहून त्यांना कळाले या घरात कोणीतरी राहते आहे. ते वरच्या मजल्यावर जात होते. वर पोहोचल्यावर त्यांना पांडूची किंकाळी ऐकू आली. ते लगेच त्याच्यापाशी पोहोचले. पांडूजवळ एक मुलगी बसली होती आणि त्याच्या छातीला दाबत होती. त्यामुळेच पांडू ओरडत होता. ती त्यांना पाहून घाबरत तिच्या जवळ असलेली एक जुनी बंदूक त्याच्यावर धरली. पण बंदुका त्याच्याकडे देखील होत्या. त्या तिघांनी वेळ न दवडता त्याच्याकडच्या बंदुका काढल्या आणि तिच्यावर ताणली. त्याच्याकडे जास्त बंदुका व बळ असल्याने तिने लगेच तिच्या जवळची बंदूक त्यांना दिली आणि म्हणाली, या माणसाचे उपचार करणे आवश्यक आहे, अन्यथा हा मरेल. ती या घरात तिच्या 3 बहिणींसोबत राहते असे सांगितले आणि त्याचे वडील आजारी असतात. ते वरच्या खोलीत आहेत. त्यांनीही बंदुकी खाली घेतल्या. ती मुलगी फार सुंदर होती. गोरा चेहरा, आकर्षक बांधा. राज तर तिच्याकडे पाहतच राहिला. पण त्याने सांगितले की आम्ही जेव्हापासून जन्म घेतला आहे तेव्हापासून मी आणि माझ्या बहिणींनी बाहेरचे जग पाहिले नाही. परेशला थोडी गडबड वाटली पण तो काही बोलला नाही, कारण त्या मुली अजून भूतकाळात जगत होती. त्याच्याकडे फोन नव्हता.
लाईट नव्हती. त्यांचे पेहराव जुन्या काळातील होते. ते पांडूला घेऊन त्या मुलीच्या वडिलांच्या खोलीत आले आणि त्याच्या बाजूच्या पलंगावर झोपवले आणि ती पांडूचे उपचार करू लागली. तिने तिचे नाव पायल असे सांगितले. पायल त्या तिघांना म्हणाली, तुमच्यासाठी जेवण तयार आहे. तुम्ही स्वयंपाकघरात जाऊन ते खाऊन घ्या. तिथे तुम्हाला माझी बहीण काशी भेटेल. ते तिघे जात नव्हते, कारण अजूनही त्यांचा भरोसा पायलवर नव्हता. पण जसे तिने जेवणात काय केले आहे ते सांगितले, तेव्हा ते तिघे जास्त विचार न करता निघाले. ते किचनमध्ये पोहोचले. जेवणाचा वास चांगला येत होता. तिथे काशी होती. बाजूला पांडूपाशी पायल तिच्या छातीच्या घावावर टाके लावत होती. छातीवरचे टाके लावल्यानंतर तिने त्याच्या ओठांवर देखील टाके लावू लागली. इथे किचनच्या मध्ये काशी त्यांना मटणाचे जेवण वाढत होती. ते खाताच त्यांना जरा विचित्र चव लागली. ते विचारत होते की हे मटण कशाचे आहे, पण काशी काही बोलत नव्हती. काशीला पाहून तर करण तिच्या प्रेमात पडला, पण ती त्याच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देत नव्हती. तेवढ्यात तिथे त्याची तिसरी बहीण उमा आली आणि म्हणाली, ती बोलू शकत नाही. ते ऐकून करण म्हणाला, उमा, तिला सांगा, तिने केलेलं जेवण मला फार आवडले आहे. मग उमा म्हणाली, तिला बोलता येत नाही, पण ऐकता येते. ती राजला म्हणाली, तुम्ही जरा माझ्यासोबत येऊन बाहेर आडगळीच्या इमारतीमधून लाकडे घेण्यासाठी मदत करता का? तो हो म्हणाला आणि तिच्या पाठीमागे घराच्या बाहेर गेला. पाठीमागे परेश त्याला हाक देऊन दमला, पण त्याने त्याचे काही ऐकले नाही. तो आता आडगळीच्या खोलीत पोहोचला होता. एका ठिकाणी येऊन उमा त्याला कामुक इशारे करू लागली आणि राजाला तर हेच पाहिजे होते. तेवढ्यात आडगळीच्या खोलीतला एक खड्डा तिने उघडून राजाला तिने त्या खड्ड्यात ढकलले. राज ओरडत होता. वरून उमाने त्या खड्ड्याचे लोखंडी दार वरून बंद केले. त्याची किंकाळी आतल्या आतच दाबून राहिली. इकडे परेश आणि करण दोघे म्हणाले, आपल्याला पांडूला पाहून यायला पाहिजे. ते ऐकताच पायल त्यांना थांबा म्हणाली. तो आताच झोपला आहे. हे ऐकून परेशच्या डोक्यात वीज चमकली आणि त्याने करणला सांगितले, राजला हुडक, मी पांडूला घेऊन येतो. ते बोलून तो तिथून उठला आणि पायल त्याच्याकडे रागात पाहू लागली. परेश वर गेला आणि करण घरात त्याला हुडकू लागला. तेवढ्यात त्याला काशी चित्रे घेऊन त्याला दाखवू लागली आणि बाजूची कुऱ्हाड उचलून करणवर हल्ला केला. करण अचानक झालेल्या या वाराने कसाबसा वाचला आणि त्याने काशीला जोरात धक्का दिला. त्या धक्क्याने भिंतीवर असलेले एक हरणाचे शिंग काशीच्या पोटातून आरपार गेले आणि ती तिथेच मरण पावली. ते स्टोरूमपाशी आल्यामुळे रक्तवासाने एक विचित्र प्राणीने त्याच्यावर हल्ला केला. इकडे परेश वर पोहोचला. त्याने पाहिले की पांडूच्या छातीत टोकदार लाकूड घुसवले होते आणि त्याचे ओठ शिवले होते. त्याने त्या मुलीच्या वडिलांकडे पाहिले तर त्याच्याही पायात चैन बांधली होती आणि तो त्यांना घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. तितक्यात एक विचित्र व भयानक आवाज त्या खोलीत घुमला. तो आवाज ऐकून पायलचे बाबा त्याला धक्का देऊन परत पलंगावर जाऊन बसले. पण परेशने त्यांना परत बाहेर आणण्याचा प्रयत्न केला, कारण बाहेर त्यांना एक लोखंडी पार पाहिली होती. त्याने याची चैन तोडण्यासाठी मदत होणार होती व त्याच्या प्रश्नाची उत्तरे देखील त्याच्याकडून मिळणार होती. ते जसे दरवाजाच्या बाहेर आले, आतल्या अंधारातून ती चैन ओढत त्या मुलींच्या वडिलाला आत कोणीतरी ओढून घेतले आणि त्याची भयानक किंकाळी त्याला आली. तो लगेच खाली पळाला आणि त्याच्या मित्रांना शोधता शोधता त्याने पाहिले की काशी देखील मेली आहे. ते पाहून तो घाबरला. त्याला काही कळत नव्हते. तो त्याच्या मित्रांना शोधून इकडून जाणार होता. तेवढ्यात त्याला तळघरातून आवाज आले व त्याने त्या दरवाजाच्या काचेतून त्याने पाहिले की करण उलटा लटकला होता आणि त्याचे रक्त एका भांड्यात त्याचे रक्त पडत होते. त्याचे तोंड बांधले होते. अचानक एका माणसासारखा प्राणी करणकडे आला आणि तोही उलटा लटकून त्याच्या गळ्यातून करणचे रक्त पिऊ लागला. तेवढ्यात त्याच्या पाठीमागे उमा आली आणि त्याला त्या तळघरात ढकलणारच होती. तेवढ्यात परेशने तिला पाहिले आणि तिलाच त्या तळघरात ढकलले.
त्या आवाजाने तो प्राणी वर छताला चिटकला. तेवढ्यात त्याने करणला कसे तर बाहेर आणले आणि तळघराचा दरवाजा बंद केला. पण तो दरवाजा अर्धा तुटला होता. परेश तिथून जाताच उमा त्या खोलीतून बाहेर येतच होती. तेवढ्यात तिला त्या प्राण्याने पकडले, पण ती कशीबशी तिथून पळाली. परेश आणि करण हॉलमध्ये आले. परेशने करणला सोफ्यावर ठेवले. तिथे पायल आली आणि ती त्याच्यावर हल्ला करणार होती, पण थांबली. परेशने त्याच्याकडे पाहिले आणि तिला विचारले, काय होत आहे इथे? माझ्या मित्रांसोबत काय केलेस तुम्ही? तिथे वर पांडू देखील मरण पावला आहे. राज कुठे आहे माहीत नाही. करणचीही हालत, हे सगळे तुमच्यामुळे झाले. तिने तिच्या बहिणीसोबत, काशीसोबत आणि उमासोबत काय झाले ते सांगितले. ते ऐकताच पायल रडू लागली. तेवढ्यात तिथे उमा आली आणि पायलच्या जवळ गेली. तिथे काशी देखील गेली असे उमाला सांगितले. ते ऐकून ती देखील रडू लागली. तेवढ्यात आडगळीच्या खोलीतून राजचा आवाज आला आणि थोड्या वेळात कमी होत गेला. ते ऐकून राज बाहेर पडणारच होता. तेवढ्यात पायलने सांगण्यास सुरुवात केली, आमचे गाव उत्तरेकडे कुठेतरी होते. आम्ही तिथल्या राजाच्या त्रासाला कंटाळून तिथून या भागात या जंगलात आलो. मी आता याची 5वी पिढी आहे. तिथला राजा फार क्रूर होता. त्याला कळाले आम्ही पळून जात आहेत. त्याने त्याच्या खास मांत्रिकाकडे जाऊन एक नरपिशाच आमच्या सोबत या ठिकाणी आला होता. त्याने त्या राजाचे आदेश ठुकरावून तो आमच्यावर तोच राजा आहे असे समजून राज्य करू लागला. दर महिन्याला त्याला मानवी रक्ताची तलब होत असते. ते तो आमच्या पूर्वजांकडून त्याची तहान भागवत होता. तो आमच्या पूर्वजांना सांगत असे, दर महिना मला एक मानव भेट म्हणून द्यायचे, अन्यथा मी या मानवसृष्टीला समाप्त करणार आणि तुम्हालाही. तो ज्याला चावत असे तर तो त्याचा एक सैनिक होत असे. त्यामुळे आम्ही त्याची गुलामी अजूनही करत आहोत. हे बोलून ती रडू लागली आणि म्हणाली, तुझ्या मित्राला मारणे गरजेचे आहे. तो देखील आता मेल्यावर नरपिशाचे बनेल. त्याला मारायला पाहिजे. पण परेश ऐकत नव्हता. तेवढ्यात तो मरण पावला. परेश त्याला पाहून रडू लागला. पण अचानक तो उठला आणि परेशवर हल्ला करू लागला. हे पाहता उमा त्याच्यावर लाकूड घेऊन त्याच्या छातीत घुसवणारच होती. तेवढ्यात करणने तिच्या हाताला चावले. परेशने करणला उमापासून वेगळे केले आणि लाकूड उचलून त्याच्या छातीत घुसवले. तो तिथेच राग झाला. पायल म्हणाली, आपण आता वाचू शकत नाही. त्याला माणसे मिळत होती तोवर शांत होता, पण आता तो अशांत झाला आहे. आम्हाला शिकार भेटले नाही म्हणून आमचे वडील त्या पिशाच्यांच्या खोलीत त्याला बंद करून आमचे प्राण वाचवत होते. पण तुम्ही आला आणि सगळी गडबड झाली. तो अशांत झाला. परेश म्हणाला, मी त्याला मारून टाकणार आणि तुम्हाला बाहेर घेऊन जाणार. ते बोलताच पायल म्हणाली, मला देखील बाहेरचे जग बघायचे आहे. समुद्राचे पाणी, आकाश, मोकळी हवा, हे सगळे मला पाहायचे आहे. ते बोलताच उमाने पायलला सांगितले, माझ्या हातावर देखील करण चावला आहे. आता मी त्या पिशाच्याला माझ्याकडे बोलावते आणि तुम्ही त्याला मारा. परेशने त्याच्या जवळच्या बॅगीतून वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका व त्याच्या दुसऱ्या बॅगमध्ये त्या बंदुकांच्या भरपूर गोळ्या होत्या. त्या बंदुका सेट करून तो आणि पायल, उमा घराच्या बाहेर पडले. तो नरपिशाच त्याच्या पाठीमागून कधी घरावरून कधी भिंतीवरून सरपटत 4 पायावर बेडकासारख्या उड्या मारत त्याच्याकडे येत होता. त्यांना आडगळीच्या खोलीपाशी जायचे होते, पण तो पिशाच त्या तिघांना तिथून जाऊ देत नव्हता. मग परेशने त्याच्यावर गोळ्या झाडल्या, पण तो प्रत्येक गोळी चुकवत होता. परेश तो दिसेल त्या ठिकाणी गोळ्या चालवत होता, पण त्या पिशाच्यावर याचा कोणताही परिणाम दिसत नव्हता. ते धावत धावत आडगळीच्या खोलीत गेले आणि उमाने त्या मोठ्या खड्ड्यांचे झाकण उघडले व त्यामध्ये आत जाऊन बसली. परेश आणि पायल हे दोघे त्या खोलीत एका ठिकाणी जाऊन लपले. रक्ताच्या वासाने तो नरपिशाच त्या खड्ड्यात उमाचे रक्त पिण्याकरिता आत गेला व त्याने उमाचे रक्त पिण्यास सुरुवात केली. उमा ओरडत होती, तडफडत होती, पण परेशने त्या खड्ड्याचे झाकण बंद केले आणि कुऱ्हाडीने त्या झाकणाला होल मारले व त्या झाकणातून रॉकेल ओतून
त्याने ते पेटवले. ते दोघे म्हणजे परेश आणि पायल दोघेही त्या घराला पूर्णपणे जळताना पाहत होते. जशी सकाळ झाली तसे सगळे राख झाली होती. ते दोघे आता त्या फेऱ्यातून सुटले होते. ते त्या मोठ्या गेट समोर आले. दोघे या जगाला जाणण्याकरिता तेथून बाहेर पडणार होते. पायल तो मोठा दरवाजा उघडत होती, पण परेश गेटजवळ पोहोचताच त्याने त्याच्या खांद्यावर दुखत असल्याने पाहू लागला, तर तिथे दाताचे वन पायलला दिसले. तर पायलने परत तो दरवाजा बंद केला. ती परेशकडे त्याला मारण्याकरिता धावली.